मी स्वतःलाच कानाखाली मारून घेतले, कारण माझ्याकडनं एक पाप झाले. मराठीत एवढे कडक आणि क्वालिटी पिक्चर बनलेले असून सुद्धा मी ते थिएटर्सला पाहिले नाही. एक मूवी लव्हर म्हणून याला मला अशी लाज वाटायला लागली आज. तर जे लोक मला पहिल्यांदाच बघायला आलेत त्याने त्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी माणसात जागा हो सिरीजच्या पार्ट 2 मध्ये. पार्ट 1चा व्हिडिओ पेजवर टाकलेला 0 मिनिटात जाऊन पहिले तो बघा. तर आता चौथा चित्रपट आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर. भावानो, हा पिक्चर त्यांनी मम्मी पप्पा, चुलता चुलती, काका काकी, मावशी, आत्ती, भाचाभाची, पुतण्या पुतणी जेवढ्यांना घेऊन बघता येईल की नाही तेवढ्यांसोबत बघा. कारण एकदा पिक्चर बघून संपला का नाही तुमचा, ते लोक तुला हात जोडून थँक्यू म्हणणार आहे. अख्खा पिक्चर बघताना कधी तुमच्या भावना नुसत्या वर खाली होणार आहेत. कधी तुम्हाला हसायलाच येईल, कधी तुमचं मन भरून येईल. आणि ते पिक्चरची स्टोरी काय माहितीये का, की एक लहान मुलगी असते, तिचं फादर असतात आर्मीमध्ये आणि त्यांची डेथ झालेली असते. तर त्या मुलीची आई तिला काय सांगते की तुझे पप्पा आहेत ते देवाघरी गेलेले आहेत. मग आता त्या लहान लेकराला असं वाटायला लागतं की देवाचं घर हे काहीतरी एक ठिकाण आहे. आणि ती लहान मुलगी स्वतःच्या पप्पाला पत्र लिहायला लागते की पप्पा तुम्ही कधी परत येताय, मला तुमची खूप आठवण येते. ती लहान मुलगी एवढी इनोसंट आणि क्यूट आहे का नाही, तुम्ही काय काय सीन्स बघून डायरेक्ट तुमच्या डोळ्यात पाणी येणार आहे. आणि एवढे मोठे मोठे ऍक्टर्स आहेत पिक्चर मध्ये, पण भाई ती लहान मुलगी सगळ्यांना खाऊन टाकते माहितीये. आता ही पिक्चर तुम्ही पण अजून बघायला नसतील तर लगेच जाऊन प्राईम व्हिडिओला बघा. आणि ही सिरीज भावानो लय मोठी चालणार आहे, कारण अजून ढीक पिक्चर सांगायचे राहिलेत. मग आता जसं तुम्ही पार्ट 1ला पोती भरून भरून प्रेम केले सगळ्यांनी, तसंच या पार्टला पण करा. कमीत कमी 5000 लाईक्स होते ह्या पार्टला, म्हणजे लगेच पार्ट 3 टाकतो. आणि तो पार्ट येईपर्यंत तुम्ही सुट्टी घेऊ नका, नुसतं ढकलत राहा.